तर भावांनो, आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहे ज्या टक्के 90% मुलं दुर्लक्ष करतात. जेव्हा आपण आरशात बघतो तेव्हा आपल्याला काय दिसतं? चेस्ट, बायसेप, ऍब्स, ट्रायसेप. आणि जी गोष्ट आपल्याला आरशात दिसत नाही ती म्हणजे आपली बॅक. आणि इथं सर्वजण चूक करतात. जर भावांनो तुम्हाला अट्रॅक्टिव्ह आणि बल्की दिसायचं असेल तर तुमची बॅक स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला बॅक मध्ये व्ही लुक आणि प्रॉपर डेफिनेशन पाहिजे असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. आणि घरच्या घरी कसा व्यायाम करायचा, बॅकचा वर्कआउट कसा करायचा ते आज सांगतो. खूप जण मला विचारतात की जिम मध्ये गेल्याशिवाय बॅक रुंद होत नाही, वाईड होत नाही, तर घरी कसा व्यायाम करायचा. तर हा व्हिडिओ स्पेशल त्यासाठीच असणार आहे की तुम्ही घरी बॅक वर्कआउट कसा करणार. तर मी तुम्हाला फक्त वर्कआउट सांगणार नाहीये, तर त्यामागचं सायन्स आणि कसा व्यायाम करायचा ते पण सांगणार आहे. आणि घरातल्या वस्तू वापरून कसा बॅक वर्कआउट करायचा आणि सोबत माइंड मसल कनेक्शन किती इम्पॉर्टंट आहे ते पण सांगणार आहे. आणि जर तुमच्याकडे जिम मध्ये जायला टाइम नसेल आणि तुम्हाला घरीच बॅक वर्कआउट करायचा आहे तर हा व्हिडिओ स्किप करू नका. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा. तर चला आज तुम्हाला बॅक वर्कआउट कसा करायचा ते सांगतो. तर वर्कआउट आधी स्ट्रेचिंग करणं खूप महत्वाचं आहे. मग तो कोणता पण वर्कआउट असो, कारण त्यामुळे तुमचे मसल हे फ्री होतात, बॉडीमध्ये ब्लड फ्लो चांगला होतो आणि बॉडी हे वर्कआउटसाठी रेडी होते. तर बॅक मसल हे मोकळे करण्यासाठी आणि पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी स्ट्रेचिंग अत्यंत महत्वाची आहे. सर्वात सोपे आणि इफेक्टिव्ह स्ट्रेचिंग म्हणजे कॅट काऊ स्ट्रेच आणि बलासन. हे स्ट्रेचिंग तुमच्या पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढवतात आणि मसलमध्ये ताण कमी करतात. तर सर्वात आधी करायचं आपल्याला सुपर रो फ्लोअर वर्जन. तर हा वर्कआउट स्पेशल तुमची बॅकची थिकनेस वाढवतो आणि तुमचे अप्पर बॅक असेल त्यामध्ये डेफिनेशन तयार करतो. आणि यामध्ये तुमचे ट्रॅप्स पण ट्रेन होतील. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. तर जमिनीवर पोटावर पालथे झोपा, हात समोर ठेवा. आता जसे तुम्ही जिम मध्ये रोईंग मशीनवर हँडल मागे ओढता तसेच हाताने मागे ओढा आणि एल्बो हे शरीराच्या जवळ ठेवा. हात मागे आणताना चेस्ट जमिनीपासून थोडी वर उचला. तर महत्वाची टिप्स म्हणजे माइंड मसल कनेक्शन हे तुम्हाला यामध्ये ठेवावंच लागेल. आणि फक्त हात हलवू नका. तुम्हाला असं अज्युम करायचं आहे की तुमच्या पाठीच्या मधोमध एक पेन्सिल ठेवली आहे आणि तुम्हाला हे दोन्ही बॅकने अशी क्विज करायची आहे, म्हणजेच दाबायची आहे. तर हात हे मागे आल्यावरती 1 सेकंद थांबा. तर तुम्हाला हा वर्कआउट 4 सेट मध्ये करायचा आहे आणि ते 15 ते 20 रेपिटेशन मध्ये करायचं आहे. दुसरं म्हणजे पुलअप्स, द किंग ऑफ बॅक वर्कआउट. पुलअप्स म्हणजे बॅकला रुंद करण्यासाठी आणि परफेक्ट व्ही शेप मिळवण्यासाठी वर्कआउट आहे. आणि हा वर्कआउट तुमच्या लॅटच्या मसलला ट्रेन करतो. बॅकमध्ये थिकनेस, डेफिनेशन आणि व्ही शेप करायचं असेल तर पुलअप्स बेस्ट वर्कआउट आहे. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. तुमच्या घरात गच्चीवर किंवा जवळच्या पार्कमध्ये कोठेही मजबूत रॉड किंवा खांब शोधा. हाताचे तळवे बाहेरच्या बाजूला ठेवा, म्हणजे ओव्हरहँड ग्रिप खांद्यापेक्षा थोडे रुंद पकडा. आणि आता स्वतःला वर उचलताना संपूर्ण लक्ष पाठीच्या मसलवरती ठेवा. तुमची चेस्ट हे रॉडच्या दिशेने वर गेली पाहिजेत. फक्त हनुवटी वर नेण्याचा प्रयत्न करू नका. खाली येताना हळुवारपणे या, म्हणजे तुमची बॅक पूर्ण स्ट्रेच झाली पाहिजे. जर तुम्हाला एकही पुलअप्स येत नसेल तर खाली खुर्ची ठेवा आणि पायाचा थोडा सपोर्ट घ्या किंवा फक्त रॉडला लटकून राहण्याचा सराव करा. याला म्हणतात निगेटिव्ह पुलअप्स. हे तुम्हाला 4 सेट करायचे आहेत आणि यामध्ये रेपिटेशन तुम्हाला फेल्युअर पर्यंत घेऊन जायचं आहे. जोपर्यंत तुमचे हात थकत नाही तोपर्यंत तुम्हाला हा वर्कआउट करायचा आहे. तिसरं म्हणजे चिनअप. हा वर्कआउट सेम पुलअप सारखा आहे, फक्त यामध्ये ग्रिप हे उलट्या दिशेने असते आणि हात उलटे असल्यामुळे तुमची लोअर बॅक यामध्ये ट्रेन होते. लोअर बॅक म्हणजे तुमच्या कमरेच्या वरचा जो भाग असतो तो ट्रेन होतो आणि सोबत सोबत तुमचे बायसेप पण यामध्ये चांगले ट्रेन होतात. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. तर रॉडला तुमच्या शोल्डरच्या रेषेत पकडा. वर जाताना शोल्डर हे मागे खेचा आणि कोर हे टाईट ठेवा, जेणेकरून तुमचं बॉडी हे हवेत जास्त डोलणार नाही. आणि खाली येताना हात पूर्ण सरळ करा, जेणेकरून हे मसल पूर्ण ताणले जातील. महत्वाची टिप्स म्हणजे यामध्ये वर जाताना श्वास सोडा आणि खाली येताना श्वास घ्या. तर याचे तुम्हाला 3 सेट करायचे आहेत. 10 ते 12 रेपिटेशन करायचे आहेत. तुम्ही फेल्युअर पर्यंत पण ट्राय करू शकता. जेवढे तुम्ही जास्त रेपिटेशन कराल तेवढं तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि चौथा वर्कआउट आहे सुपरमॅन होल्ड. तर हा वर्कआउट तुमचे ओव्हरऑल बॅकवरती काम करतो. म्हणजे हा वर्कआउट करताना तुमचा ओव्हरऑल बॅकवरती टेन्शन जाणवेल. आजकाल काय झालं ना की लोकांचं मोबाईल बघताना, लॅपटॉपवर काम करताना पोस्चर आहे ना हे खराब झालेलं आहे. त्यामुळे हा जर वर्कआउट केला तर तुमचं पोस्चर हे प्रॉपर होईल आणि तुम्हाला पाठीचं दुखणं वगैरे असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला फरक जाणवेल. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. जमिनीवर पोटावर झोपा, हात सरळ समोर ठेवा आणि पाय मागे सरळ ठेवा. आता एकाच वेळी तुमचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय जमिनीपासून 6 ते 10 इंच वर उचला. तुमची बॉडी हे हवेत उडणाऱ्या सुपरमॅन सारखी दिसेल. वरच्या पोझिशन मध्ये बॅकचे जे मसल असतात ते खालच्या दिशेने घट्ट करा. त्याची तुम्हाला 4 सेट करायचे आहेत आणि ते 30 ते 40 सेकंद करायचे आहेत. आणि जर तुम्ही बिगिनर असाल तर याची सुरुवात तुम्ही 20 सेकंद पासून पण करू शकता. तर भावांनो, हा होता आपला आजचा सविस्तर बॅक वर्कआउट. अनेकदा काय होतं माहितीये का, आपल्याला फक्त समोरचे मसल दिसतात पण बॅकचं काय.
हा पण तेवढाच इम्पॉर्टंट मसल आहे आणि तेवढा स्ट्रॉंग मसल आहे. पाठीचा कणा आणि पाठीचे मसल हे तुमच्या बॉडीसाठी सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर तुमची बॅक स्ट्रॉंग असेल तर तुमचं ओव्हरऑल पोस्चर आणि तुमचं उठण्या बसण्यात दिसण्याचं सर्वात ऍटिट्यूड हा बॅक वरती डिपेंड असतो. घरी वर्कआउट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं प्रॉपर मशीनर नाहीये, तर तुमचा माइंड मसल कनेक्शन हा स्ट्रॉंग असला पाहिजे. कारण मसल हा आपण डोळ्यानं पाहू नाही शकत, पण तो फील करू शकतो. त्यामुळे प्रत्येक रेप्स हा घाईघाईने न करता माइंड मसल कनेक्शन आणि प्रॉपर ट्रेन करावा. जर हा व्हिडिओ तुम्हाला इफेक्टिव्ह आणि चांगला वाटला असेल तर त्या मित्रांना शेअर करा जे म्हणतात की घरी बॉडी बनवू शकत नाही. तर आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिक्स वरती पाहिजे हे कमेंट नक्की करा. तोपर्यंत फिट राहा आणि मेहनत करत राहा. जय महाराष्ट्र.